नमस्कार मंडळी, मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। मुंबई गोवा हायवेच्या मागील अपडेट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की कशेडी टनलबद्दल आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत आणि हा एक्सपेरिमेंट काय आहे तो आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत। जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वरती आय बटनमध्ये देत आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। एक्सपेरिमेंट म्हणजे नक्की काय, तर आपण कशेडी टनलमधून जाताना आपल्याला किती वेळ लागतो आणि किती अंतर आपण कव्हर करतो ते कॅल्क्युलेट करणार आहोत। तसेच कशेडी घाट चढताना आपल्याला किती अंतर कव्हर करायला लागतं आणि त्याच्यासाठी किती वेळ लागतो हे आपण या एक्सपेरिमेंट या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता समोर कशेडी टनलचा रस्ता चालू आहे। तर आपण एक एक्सपेरिमेंट करणार आहोत जसं बोललो तसं, पण त्याआधी मी तुम्हाला इथे जरा ऑडोमीटर दाखवतो। आता थोडं क्लिअर होऊ दे। वाजलेले आहेत 9:43 आणि आपण इथून ट्रिप बी जी आहे ती 0 करणार आहोत आणि आपण नॉनस्टॉप इथून जिथे कशेडी घाट चालू होतो म्हणजे टुवर्ड्स खेडच्या साईड वरून मुंबईला येताना जिथे चालू होतो तिथपर्यंत किती डिस्टन्स आहे आणि किती टाईम लागतो आपल्याला ते बघायचं आहे या व्हिडिओमधून। चला तर मंडळी, चालू करूया। व्हिडिओची लेंथ जास्त होऊ नये यासाठी व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करत आहे। कशेडी टनलबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा। मित्रांनो, आता आपण कशेडी टनल क्रॉस करून मेन हायवेला आलेलो आहोत इथे आणि आता आपण बघूया टोटल किती किलोमीटर झाले आणि टोटल किती टायमिंग लागला आपल्याला। व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण 9:56 झाली आहेत। आपण 9:43 मिनिटांनी साधारण व्हिडिओ स्टार्ट केलेला आणि त्यानंतर 2 मिनिटांनी आपण गाडी स्टार्ट करून ॲक्च्युअल प्रवास सुरू केलेला आणि ट्रिप बी पण आपण 0 केलेली। तर इथे साधारण 8.4 किलोमीटर दाखवत आहेत। व्हिडिओमध्ये तेवढं क्लिअर येत नाही आहे पण 8.4 किलोमीटरचा टोटल रस्ता आहे हा। तर मंडळी, आत्ता आपण बघितलं तसं आपण टोटल अंतर कव्हर केलं ते 8.4 किलोमीटर आणि आपल्याला लागणारा वेळ होता तो साधारण 12 ते 13 मिनिटं।
आता आपण पाहूया कशेडी घाट चढण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो आणि आपण टोटल किती अंतर कव्हर करतो. आत्ता आपण पुन्हा एकदा त्याच पॉईंटपाशी येऊन पोचलो आहोत जिथून कशेडी टनलला जायचा रस्ता चालू होतो, म्हणजेच खेडकडून पोलादपूर साईडला जाण्यासाठी. प्रवास चालू करण्याआधी आपण टायमिंग बघून घेऊया. वाजले आहेत 5:47 आणि आपण ट्रिप बी सुद्धा 0 करून घेऊया. या व्हिडिओच्या माध्यमातून कशेडी घाटाची सध्याची कंडिशन काय आहे तेही तुम्हाला पाहता येईल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
मंडळी, आपण पुन्हा एकदा येऊन पोचलो आहोत ते व्हिडिओच्या स्टार्टिंग पॉईंटला, म्हणजे जिथून आपण हा व्हिडिओ सुरुवात केला होता त्या पॉईंटला. आणि आत्ता आपण पाहूया की आपलं टोटल अंतर आपण किती कव्हर केलं आहे आणि आपल्याला हे अंतर कापण्यासाठी किती वेळ लागला. समोर टायमिंग पाहू शकताय, 6:08 झालेली आहेत आणि आपण अंतर कव्हर केलं आहे ते 12.6 किलोमीटरचं. आपण 5:47 प्रवास चालू केला होता. साधारणपणे आपल्याला हे अंतर कव्हर करण्यासाठी 22 ते 25 मिनटं लागलेली आहेत. तर मंडळी, या एक्सपेरिमेंटल व्हिडिओमधून आपण पाहिलं की कशेडी टनलमधून प्रवास करणं किती सोयीस्कर आहे ते. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा.